मोठं सेलिब्रेशन नाही किंवा महागडे गिफ्ट्स नाहीत, पण आपल्या माणसांनी मनापासून दिलेलं प्रेमच सर्वात मोठी भेट असते. आजचा दिवस तसाच खास होता. आज आमच्या बाबांचा वाढदिवस. सकाळी ना ते थोड्या कामासाठी बाहेर गेले होते. ते घरी परत आले आणि आमच्या मुद्राने हातात एक सुंदर गुलाब घेऊन गोड हसत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बाबांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मन अगदी भरून आलं. पण खरी गंमत अजून बाकीच होती. मुद्राने सकाळपासूनच बाबांसाठी एक छोटंसं सरप्राईज तयार करून ठेवलं होतं. एका साध्या पेपर प्लेटवर तिने स्वतःच्या हाताने बाबांसाठी वाढदिवसाचा सुंदर संदेश लिहिला होता. त्या छोट्याशा हाताने लिहिलेल्या शब्दात इतकं प्रेम होतं की ते पाहून बाबा खूपच आनंदी झाले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी औक्षण करून घेतलं. त्यांना केक भरवला आणि घरभर आनंदाचं वातावरण पसरलं. काही वेळाने मुद्राचे मित्रमैत्रिणीही आले. मग सगळ्यांनी मिळून केक खाल्ला आणि छोटासा वाढदिवसही किती सुंदर आठवण बनू शकतो हे पुन्हा एकदा जाणवलं. आजचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा झाला, पण ह्या साधेपणातच खरं सुख आणि आपल्या माणसांचं प्रेम दडलं होतं. आणि शेवटी मी तुम्हाला दाखवते ज्यावर मुद्राने तिच्या बाबांसाठी स्वतःच्या हाताने लिहिलेला तो खास संदेश आहे. तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण त्या काही शब्दात एका नातीचं निरागस प्रेम दडलेलं आहे.